हॅलो हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मी आज आलेली आहे पुणे, म्हणजे माझ्या माहेरी. आणि आज आम्ही जाणार आहोत पुण्याला दगडूशेठ हलवाई प्लस लाल किल्ला आणि चतुर्शृंगी देवी यांचं दर्शन घेणार आहे. तर या व्लॉगमध्ये आम्ही हे सगळं दाखवणार आहे. माझी पूर्ण फॅमिली पण आहे. माझी मोठी बहीण, मी, मम्मी पप्पा नाही आहेत, ते गेलेत कामाला. आणि आम्ही सगळे फॅमिली जे टू व्हीलरवर बसतील तेवढे जण जाणार आहोत. तर आपण ब्लॉग कंटिन्यू करूया, चलो. तर सर्वात आधी आम्ही पेट्रोलच्या टाक्या फुल केल्या, म्हणजे कसं जाऊन येऊन आपल्याला त्रास नको, पेट्रोल संपायला नको आणि कुठे भरायला नको. ही बघा माझी रायडर दीदी कशी फास्ट गाडी चालवते. आणि म्हणता म्हणता आम्ही शनिवार वाड्यापाशी पण पोचून गेलो. भरपूर गर्दी होती, कारण की सलग 3 दिवस शुक्रवार शनिवार सुट्ट्या होत्या. मी चाललेलो आहोत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला. गाडी पार्किंग केली आतमध्ये ABC चौकामध्ये आणि आता दर्शन घेतो. खूप ट्रॅफिक आहे संडे असल्यामुळे. मग ते दगडूशेठ हलवाई यांचं दर्शन झाल्यानंतर आपण जाऊ लाल किल्ल्याला आणि जाता जाता चतुर्शृंगी करणार आहोत. पुढे गेल्यानंतर बघितलं तर खूप लाईन होते. आम्ही लाईनमध्ये खूप वेळ थांबलो. एक सेल्फी वगैरे क्लिक चालूच असतं. मग आमचा नंबर आला. लेडीजची लाईन वेगळी, जेंट्सची वेगळी. मस्त दर्शन झालं. खूप मन भरून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. फोटो नाही काढून देत, अलावच नाही करत. मग बाहेर येऊन मी हे फोटो काढलेले आहेत. आणि हे बोलत चालत आम्ही लाल महालपर्यंत पोचलो. इथे पण आम्ही सगळ्यांनी फोटो काढून घेतले. आणि इथे काय काय अलाव आहे, काय करायचं आहे ते सगळ्या नोटीस टाकलेल्या बोर्डवर. इथं मस्त सोबत असं हे बैलजोडी आणि माता जिजाऊ आणि शिवबांचं हे पुतळे लावलेले होते. खूप आतमध्ये सुंदर परिसर होता. पोलीस पण होते तिकडे. सांगितलेलं की व्हिडिओ शूट करून द्यायचं नाही म्हणून फोटो काढलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे का, लाल महालात बाल शिवबांना रामायण आणि महाभारत सांगून जिजाऊंनी आदर्श संस्कार केले. वयाच्या 15व्या वर्षीच आपल्या सवंगड्यांना घेऊन शिवबांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवबाने शस्त्रविद्या, अश्वविद्या, धर्मशास्त्र अवगत केले. लाल महालात ठाण मांडून 3 वर्ष स्वराज्यात थैमान घालणाऱ्याला साहित्य खाण्याची बोटे छाटली होती महाराजांनी. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना महाराजांनी शिक्षा करून स्वराज्याचा पहिला निवाडा लाल महालातच केला. याच ठिकाणी राहून महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे पहिले तोरण बांधले होते. खूप सारी माहिती ह्या महालात दडलेली होती आणि खूप प्रसन्न वाटत होते. हे बाहेरचा परिसर होता. छान पद्धतीने ह्या वास्तूची देखभाल केली आहे. आणि मला खूप प्राऊड फील होतं की आपण महाराष्ट्रात जन्माला आलेलो आहे आणि महाराज आपले दैवत आहेत. हे झाल्यानंतर आम्ही छान छान फोटो क्लिक केले. खूप सुंदर फोटो येत होते. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं चतुर्शृंगी देवीला. आणि आम्ही परत आमच्या गाड्या काढल्या आणि आम्ही निघालो चतुर्शृंगी देवीच्या दर्शनासाठी. जाता जाता हे काही निसर्गरम्य अविस्मरणीय जे काय होतं ते मी कॅप्चर करत करत पुढे पोचले. आणि पोचल्यावर हे बघा, ही चतुर्शृंगी देवीची कमान. पोचल्यानंतर आम्ही थोडंसं काहीतरी खाल्लं. मुलांना पण भूक लागलेली, त्यांनी पण खाल्लं आणि आम्ही निघालो पायऱ्या. तर आता आम्ही पोचलेले आहोत. हे बघा, चतुर्शृंगी मंदिरामध्ये. दुपारचे 3 वाजलेले आहेत. थोडा आधी आलो आम्ही, नाश्ता वगैरे केला, मुलांना पण भूक लागलेली. आणि आता आम्ही देवदर्शन घेऊन आईची ओटी भरून आम्ही जाऊ घरी रिटर्न. चलो. मी आणि माझ्या बहिणीने ओटी घेतली आणि ओटी भरून आईंचं दर्शन घ्यायचं होतं. आणि हे बाहेरचं थोडंसं व्हिडिओ कॅप्चर केला. मस्त वडाचं झाड होतं. मला माझे जुने दिवस आठवले. काही गर्दी नव्हती त्या दिवशी, काहीतरी जत्रा होती, संध्याकाळी भरणार होती. आणि खूप कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. देवीचं खूप सुंदर असं मंदिर सुरू होणार आहे इकडे.
सुंदर अशी रांगोळी मला खूप भावली. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी आज चतुर्शृंगी देवीचा प्रकट दिन होता, म्हणून आज जत्रा होते मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे. आणि हा खाली गणेशाचा मंदिर होता. इकडे पण आम्ही वरून ओटी भरल्यानंतर ह्याचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पा मोरया करत आम्ही एक सेल्फी क्लिक केला. तर अशा पद्धतीने आपला पूर्ण दिवस संपन्न झालेला आहे आणि सगळ्या देवाच्या आणि देवीच्या ठिकाणी जाऊन आलेलो होतो आम्ही. आता 4 वाजता ते आमचं झालं एक तासात दर्शन आरामात झालं. आज देवीची पालखी आहे. आज चांगल्या दिवशी आम्ही आज आलो. आमचं खूप छान दर्शन झालं निवांतपणे आणि आता आम्ही निघालो घरी. लेट्स गो, बाय. जाता जाता ह्यांना खूप ताण लागलेली म्हणून आम्ही लिंबू सोडा वगैरे घेतला आणि खूप क्लायमेट मस्त झालेलं, पावसाचं वातावरण झालेलं. पूर्ण मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला ह्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.